पावसाळा आला बटाटे भजी, वडापाव, समोसा असं आपण खातोच। नमस्कार, मी सोनाली। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत असे मिरचीचे बटाटा वडे। त्यासाठी मी मोठे मोठे अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। धने घेतलेले आहेत, एकदम दरदरे ते कुटलेले आहेत। त्यानंतर भाजलेली धने पावडर घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे आणि उकडलेली अशी पोटॅटो घेतलेली आहेत। ही पोटॅटो एकदम जास्त शिजवून घ्यायची नाही, थोडीशी कच्ची ठेवायची आहेत आणि ही पूर्णतः थंड करून घेतलेली आहेत। सर्वात अगोदर ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत। मिरच्या अशा छोट्या छोट्या लांबीला छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत, अशा जास्त लांब घ्यायच्या नाही जेणेकरून आपल्याला ही रेसिपी करायला अवघड जाईल। मी सर्व अशा छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याला असं कट करून घ्यायचं आहे आणि यामधील सर्व बिया अशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे जास्त तिखट होणार नाही आणि ते स्टफिंग भरायला आपल्याला सोपं जाईल। एक एक करून मिरच्यातील बिया अशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या कापून मी त्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत। आता असं एक मोठं पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये ही उकडलेली बटाटे आपण काढून घेणार आहोत। अशी एक किसणी घेतलेली आहे, त्या किसणीच्या साहाय्याने हे पोटॅटो सर्व किसून घ्यायचं आहे। जर मॅशरच्या साहाय्याने मॅश केलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही, यामध्ये आपल्याला कोणतीही गाठ नको आहे, त्यामुळे मी किसणीच्या साहाय्याने सर्व पोटॅटो किसून घेत आहे। हे बघा, एकदम व्यवस्थित बारीक किसली जात आहेत। पोटॅटो व्यवस्थित बारीक किसून घेतलेला आहे, त्यामध्ये घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची, एक चमचा दरदरे कुटलेले धने घालायचे आहेत, एक चमचा जिरे पावडर घालायची आहे, कसुरी मेथी अशी हातावरती घेऊन चुरगळून घालायची आहे। कसुरी मेथीमुळे चव खूप छान लागते। आता यामध्ये मसाले घालायचे आहेत, पाव चमचा हळदी, चुटकीभर लाल मिरची पावडर। ही लाल मिरची पावडर थोडीशीच घातलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे। हे यामध्ये मीठ आत्ताच टाकायचं नाही, अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बटाटे आहे ती थोडीशी कच्ची शिजवून घ्यायची आहे, जर जास्त शिजली तर त्याचं मिरचीला कोटिंग व्यवस्थित होत नाही। आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामधील थोडंसं पोटॅटोचं केलेलं मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आहे, दुसरं राहिलेलं ते साईडला ठेवून द्यायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे ते घालायचं आहे, साधारणतः 1 ते 2 चमचे घालून घ्यायचं आहे। तुम्ही टोमॅटो केचप ऐवजी खजूर इमलीची चटणी घालू शकता किंवा मग आमचूर पावडर घालू शकता। तुम्हाला जर जास्त स्पायसी हवं असेल तर यामध्ये हिरवी चटणीही घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत, स्टफन आपण या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे एकदम असं। याला असं प्रेस करून घ्यायचं आहे, मी ओव्हर स्टफिंग अजिबात करणार नाही, हे बाजूला काढून घ्यायचं आहे। त्याच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये हे पोटॅटोचं स्टफन व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। सर्व मिरच्यांचं स्टफिंग भरून घेतलेलं आहे। आपण जे अगोदर स्टफिंग बाजूला काढून ठेवलेलं ते घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ मिसळायचं आहे। अगोदर मीठ घातल्यामुळे ही पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे मिरचीला कोटिंग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे मी अगोदर मीठ घातलेलं नाही। मिक्स झालेलं आहे। यानंतर पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि हातावरती हे अशा आकाराचं पोटॅटोचं स्टफिंग करून घ्यायचं आहे। हाताला पाणी घेतल्यामुळे हे स्टफिंग हाताला चिकटत नाही, याला असं बोटासारखा आकार द्यायचा आहे आणि यामध्ये ही मिरची ठेवून घ्यायची आहे, त्याला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे, मिरची दिसून द्यायची नाही। कमी पडलं असेल तर अजून त्यामध्ये पोटॅटोचं स्टफिंग घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं स्टफिंग झालेलं आहे। तुम्ही फक्त आतून लावून ते तळून घेऊ शकता, पण मी हे डबल स्टफिंग करून घेतलेलं आहे, त्यामुळे मिरचीची चव खूप अप्रतिम लागते। प्रकारे मी सर्व मिरच्यांना कोटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांना पोटॅटोचं स्टफिंग करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे।
स्टफिंग तयार केलेलं त्याचमध्ये 2 वाटी बेसन घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे. हातावरती बारीक करून तो ओवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे ओवा उपलब्ध नसेल तर तुम्ही थोडस हिंग घालायचं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत हे याचं थोडस घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालत हे बॅटर तयार करायचं आहे. त्यामुळे त्याची आपल्याला कन्सिस्टन्सी समजते, जास्त पातळ होत नाही. आणि जरी पातळ झालं तर त्यामध्ये थोडस बेसन ऍड करायचं. गॅसवरती कढाई गरम करून त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल कडक तापून द्यायचं आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. मिरची यामध्ये याला असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. तेलामध्ये असं सोडून घ्यायचं आहे. एक एक करून अशा सर्व मिरच्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. मी एका वेळेस 4 मिरच्याचे वडे तळून घेणार आहे. आता एका साईडनं भाजलेली आहे ती पलटवून घ्यायची आहे. मिरचीचे वडे व्यवस्थित कुरकुरीत तळलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत. यामधील तेल असं सर्व नितळून घ्यायचं आहे. वडे असे चाळणीत काढून घ्यायचे आहेत. याचप्रमाणे मी सेकंड बॅचही तळून घेते. आपल्या सर्व मिरच्या तळून झालेल्या आहेत. सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायच्या आहेत. मिरचीचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही याला टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. महत्वाचं म्हणजे खात राहा.